हा असा 1 2 3 4 5 हा असा आणि 1 2 3 4 5 अशा 15चे आपण सेट जर केले 3 सेट रोज तर ग्लूट्समध्ये चांगली ताकद येते. हेच सेम एक्सरसाइजेस आपण लाईन डाऊन पोझिशनमध्ये सुद्धा करू शकतो आणि याच्यामुळं आपल्या ग्लूट्सला खूप जास्त ताकद मिळणार. ती ताकद मिळाली तर आपला स्पीड वाढतो आणि अचानक लक्षात येतं की भयंकर स्पीड वाढली. सायकलिंग करून करून जोरात स्पीड वाढत नाही तेवढा, पण या एक्सरसाइजेसने तो नक्कीच वाढतो. आणि स्ट्रेच पण आहे. आयटी बँड जास्त झोपून नाही असा. त्या स्ट्रेचला हा पाय जो आहे हा क्रॉस करायचा आणि खाली वाकायचा. श्वास चालू ठेवायचा. ही जी आहे साईड, या साईडला पूर्ण रिलीफ मिळतो. ही पूर्ण रेंज मिळते आपल्याला इथे आणि मग हा आयटी बँड जो आहे हा दुखत नाही. नाही तर खूप जणांची ही तक्रार असते 50-60 किलोमीटर झाले की ते दुखायला लागतं आणि मग ते थांबत नाही आणि सायकलिंग करायला खूप त्याचा त्रास होतो. तर हे 2 बेसिक ऍक्टिव्हिटीज आहेत. एवढं जरी केलं तरी आपल्याला सायकलिंग करायला खूप हेल्प मिळते. आता शहरामध्ये ज्यावेळेला आपण सायकल चालवतो, शहरात सायकल चालवताना सगळ्यात मोठी सेफ्टीची गोष्ट आहे ती म्हणजे हेल्मेट. कारण रस्त्याला तिकडे काटे आहेत किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात. आपली सायकलिंग करताना आपण करेंट चालवतो तर ती सगळ्यात आपल्याला दक्षता सेफ्टीची घ्यायला लागते. सेफ्टी गिअर आपल्याला वापरायला लागतात. हँडग्लोव्ह सगळ्यांनी घाला. जस्ट इन केस पडलो तर आपण हातावरती पडतो, तर हे हातावरती पडायला नाही पाहिजे. त्याकरता आपण हँडग्लोव्ह, हेल्मेट, शूज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या खबरदारीच्या घेतल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने जर सायकलिंग केलं तर आपण जास्ती सायकलिंग आणि सेफ सायकलिंग करू शकतो. त्या व्यतिरिक्त जर कोणाला काही पर्सनल प्रश्न असतील तर ते आपण आता घेऊयात. कारण खूप लोकांचे पर्सनल प्रश्न असतात. 8 ते 10 शंका जरी आल्या तरी आपण त्या ॲड्रेस करू शकतो. कोणाला काय पर्सनल क्वेश्चन्स आहेत की बाबा असं असं करायचं, काय करायचं. आणि डाएट, सायकलिंग लोकांचं बऱ्याच लोकांची तक्रार असते पोट उतरत नाही. सायकलिंग केलं तरी पोट काय कमी होत नाही. तर त्याला एक सिंपल उपाय आहे. ज्यांचं वय 35च्या आत आहे किंवा 30च्या आत आहे अशा लोकांनी पोटभर खा आणि त्यापेक्षा जास्त त्यांनी मुठभर खा. मुठभर पेक्षा जर जास्त आपण खात असू तर आपलं 100% पोट बाहेर राहणार, त्या आतमध्ये जात नाही. कारण खाणं हा खूप मोठा फॅक्टर आहे. पूर्वी माझा असा समज असायचा की सायकलिंग करतोय ना आपण 50-40 किलोमीटर, काय हरकत आहे, 4 पाव, अख्खी मिसळ काय किंवा काय शिरा, सकाळी सकाळी आयटम मिळतात आणि राईड झाली की पोहे, अख्खा प्लेट पोहे खायची. मग त्याला सांगायचं वरण ते शेवटा काय किंवा असलं काहीतरी. आणि ही जी तयार होते ना गिल्ट, पूर्वीची गिल्ट तयार होती खाण्याची की मी खातोय मला चालणार नाही, ती आपण सायकलिंग करतोय म्हणजे आपल्याला वाटतं की आपण बेलवरती आता काय आपल्याला खायला काय हरकत नाही, आपलं खाणं सगळं पचून जाणार आहे असं काही नाहीये. खाण्यामुळे ज्या कॅलरीज तयार होतात त्या सगळ्या कॅलरीज डे टू डे जर बंद करायला लागलो म्हणजे जे काय व्हॉल्यूम आपण खातो तर खूप जास्त व्यायाम करायला लागेल. त्यामुळे सगळ्यांना एकच रूल आहे, हा थंब रूल, मुठभर खा. आणि मला वाटतं डॉक्टर साहेबांचं त्याच्यावरती काय ऑब्जेक्शन नसेल की मुठभर खायचं. खाल्लं तर 35+ वाले जे लोक आहेत त्यांना त्याचा 100% फायदा होऊ शकतो. आणि याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे, जी लोक स्पोर्ट्स करतात, ट्रेन करतात, ज्या आनंद सरांचा जो कोचिंगचा भाग आहे त्यांचं न्यूट्रिशन हे पूर्णपणे वेगळं असतं. त्यांचे ट्रेनर्स वेगळे असतात, त्यांचा एक्सरसाइज वेगळा असतो आणि त्यांचा परफॉर्मन्स पण वेगळा असतो. त्यामुळे जर कोणाला आयर्नमॅनला ट्रेन करायचं असेल तर त्यांच्याकरता मी आता मुठभर काय जे सांगितलं ते मे नॉट अप्लाय. त्यांच्याकरता तेच अप्लिकेबल आहे जे त्यांचा कोच त्यांना रेकमेंड करतो. त्यांनी काय खावं, किती व्यायाम करावा, कुठला करावा ते कोच त्यांना बरोबर सांगतात. कारण ते परफॉर्मन्स ॲथलेटिक्समध्ये जाणारी गोष्ट आहे. आपला
आपला जो काही सायकल क्लब आहे हा मला नाही वाटत की हा परफॉर्मन्स ॲथलेटिक्समध्ये लगेच जाऊ शकतो. जे लोक ॲग्रीमेंट किंवा काय करणार आहेत त्यांना हा माझे सल्ला ॲप्लिकेबल नाही. त्यांनी त्यांच्या ट्रेनरला विचारावं, त्यांच्या फिजिओशी डिस्कस करावं आणि तो जो प्लॅन देतील तो प्लॅन त्यांनी फॉलो करावा. कारण ती लोक ट्रेन करतात, ते परफॉर्मन्स करतात तिथे बॉडीचा एन्ड्युरन्स पूर्णपणे वेगळा असतो. हे जे आपण चर्चा करतोय हे साधारण स्थूल शरीर व्यक्ती ज्यांची आहे किंवा जे आतापर्यंत सायकल चालवत नव्हते नुकतेच चालवायला लागले किंवा डे टू डे सायकल चालवण्यामध्ये ज्यांना रस आहे अशा लोकांकरता मी सांगते. त्यामुळे हा ॲप्लिकेबल होत नाही त्यांना परफॉर्मन्स ॲथलेटिक्समध्ये जायचं. त्या व्यतिरिक्त अजून एक जी गोष्ट आहे, सायकलिंगचे कपडे, कुठलेही कपडे असे घालू नका जे लोंबकळत असतील. ते सायकलिंग करताना जे सकाळच्या वेळेचं सायकलिंग आपण करतो ते की जे आता लेसचे शूज मी घातले, लेसचे शूज, कारण मी माझे पुण्यात विसरून आलो विदाऊट लेसचे. शक्यतो लेस नसलेले शूज वापरा, कारण ते लेस त्याच्यात अडकायची शक्यता असते. त्यानंतर असे फडफड उडणारे कपडे घालू नका, कारण त्याच्यामुळं एरोडायनेमिक सायकलचं जे आहे ते एरोडायनामिक डिझाईन सायकलचं खराब होतं. कुठल्या ब्रँडची सायकल घेऊ हा खूप कळीचा मुद्दा आहे. कुठल्या ब्रँडची सायकल घेऊ हा सध्या तर जी अवेलेबल आहे तीच घ्या. म्हणजे काय आता अवेलेबलच नाहीत आता सायकल, पण ज्या वेळेला हा अवेलेबिलिटी चांगली इम्प्रूव्ह होईल त्यावेळेला आपल्या बॉडीला कुठल्या ब्रँडची जिओमेट्री सूट होते हे आपण बघायला पाहिजे आणि मग सायकल घ्यायला पाहिजे. ती सायकल जी आपण घेणार आहोत ती शक्यतो आपल्या कोणत्या मित्राकडे आहे का अवेलेबल आधी सर्च करायला पाहिजे. त्याला सांगायला पाहिजे मला एक 2-4 राईडला तुझी सायकल दे. मग 2-4 राईड त्याच्यावरती झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सायकल आपल्याला सूट होतीये की नाही. जसा शू आपला बाईट करतो, नवीन आणलेला शू जसा आपल्याला चावतो तसं ती सायकल चावते सांगते आपल्याला काय दुखतंय. त्यामुळे आपल्याला ती सायकलची जॉमेट्री सूट होते का हे बघायला लागतं. कारण ही जी जॉमेट्री आहे त्याला जॉमेट्री म्हणतात. हा जो प्रकार आहे तशी जॉमेट्री ही करेक्ट असली पाहिजे. ज्यांना हँड सायकल घ्यायच्या आहेत, रोड बाईक्स किंवा अशा कॉम्पिटेटिव्ह ऍक्टिव्हिटी करतात किंवा हँड ऍक्टिव्हिटीज करतात, त्या लोकांनी आधी बाईक फिट करून घेणं गरजेचं आहे. बाईक फिट म्हणजे काय तर शरीराची जॉमेट्री आणि बाईकची जॉमेट्री या दोन गोष्टी एकमेकाला मॅच झाल्या पाहिजे. दॅट इज बाईक फिट. तर ते बाईक फिट करून घ्या म्हणजे तुम्हाला चांगली सायकल मिळेल. तर याच्या व्यतिरिक्त अजून कोणाच्या काही शंका आहेत का? वर एक आहे सर, अभाव 70 अभाव 50 त्यांनी अशा प्रकारच्या सायकली वापराव्या. कसं आहे, अभाव 50 अभाव 70 आहेत काही माणसं, त्यांना ही सायकल वापरायची इच्छा असते, ते वापरू शकतात. हो, वापरू शकतात. जर इंजुरी काही झालेली नसेल तर जे काही गुडघ्याचं ऑपरेशन वगैरे त्यांनी डॉक्टरशी कन्सल्ट करून सायकल वापरायला काय जर झाली असेल तर, आणि काहीच नसेल तर काहीच काय हरकत आणि नाही. दुसरी कसं आहे, आता मेडिकली म्हणून सांगतो की आता मागे रिपोर्ट येत आमच्या, मला पण झाला हरण्या आवडचं प्रमाण जास्त. 30 किलोमीटरपेक्षा जास्त रिपीटेडली जर केलं तर 2 वर्षापूर्वी माझे रिपेअर केलं, म्हणजे 1 वर्ष मी बंद केलं परत चालू केलं. तर ह्याच्यावर काय तुम्ही बोलू शकता? नाही, मेडिकल कुठल्याच गोष्टीवरती बोलायचं नाही मला नाही. होल्ड ऑल द राईट्स. कारण मी मोस्ट डेंजरस कॉम्प्लिकेशन आता सायकलचं म्हणजे मी अनुभवलं, मला पण हरण्या झाला होता, रिपेअर केला. पण असं ते होऊ नये म्हणून ह्याच्यातल्या काय टेक्निकल गोष्टी ते फिजिओ आणि मेडिकल या दोन गोष्टींचे सल्ले द्यायला मी क्वालिफाईड नाही. पण कशामुळे होऊ शकतो तर जे काही मी वाचन केले त्याच्यातून मला हे लक्षात आले की जी लोक 30 किलोमीटर ऑनवर्ड सायकलिंग रोज करत आहेत विदाऊट अ गुड सपोर्ट टू द प्रायव्हेट पार्ट. आता ही जी पॅन्ट आहे याला कुशन आहे, ही बरीच लोक हे कुशन वापरतात, याच्यावरती खुली हे काही उपयोगाचं नाही. हळूहळू स्ट्रेंथ डेव्हलप व्हायला पाहिजे, त्याच्यातूनच स्मरण डेव्हलप व्हायला पाहिजे. ती जर झाली नाही आणि दुसरी एक गोष्ट इम्पॉर्टन्स सारखं या पेरियड असल्यामुळे त्याकरता हे सॅडल जे आहे सॅडलची हा हे फ्लॅग पाहिजे. त्याचा एक ॲप देतात त्या ऐकलं चालू केलं तिथे
त्या सायकलच्या सीट कर साड्या ऍडजस्ट जर ऍप आपण ठेवलं तर आपल्याला ते सायकलची कमी जास्त करता येते हाईट. सायकलचं हाईट पुढं जर सीटचं पुढं असेल ना तर ते पेरिनमला सारखं टोचत राहतं आणि दॅट ऑल्सो कॉजेस टिंगलिंग नमनेस रिझल्टिंग इन टू इम्पोर्टन्सी. मोठ्या माणसाने लहान सायकल वापरणं किंवा लहान माणसाने मोठी सायकल वापरणं हे जर घडलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही सांगता त्या प्रकारची इंजुरी होऊ शकते. आता ते नाही व्हायला पाहिजे याच्याकरता मी मेडिकली क्वालिफाईड नाही, त्यामुळे डॉक्टर लोकांचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये मी कधीच ॲडवाईस करत नाही. पण गेटिंग अ राईट बायसिकल फिट टू द बॉडी इज द सोल्युशन. जास्ती काळाकरता आपण सायकल चालू शकतो त्याच्यामुळे. तुमचा एक नॉर्म एक छान मला पडतो ते टिप टेकायला पाहिजे, असं टेकायला पाहिजे. ट्रू आहे हे बँड दुखवणार, गुड दुखवणार, सगळं दुखवणार, गुडघा दुखवणार. ही राहिली पोझिशन तर काहीच त्रास होत नाही. खूप लोकांना हे माहितीच नाही, त्यांना वाटतं सायकलवरती उभा राहिलं ना सिग्नलला की असे पाय टेकलं पाहिजे, मोटरसायकलवर टेकतात तसे, पण ते डेंजरस आहे. हा हा ते वेगळंच करायचं, सेटच वेगळा काढायचा. तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज हे बघा. आता मी काय करतो, माझा प्लॅन मी सांगतो. मी रोज सायकल चालवत नाही. सायकलिंग सकाळी जाणं 30 किलोमीटर रोज नाही करत. गावातल्या गावात मी फिरतो सायकल घेऊन. मी ते 2-3 दिवस सायकल चालवतो. बाकीचे 4 दिवस शिल्लक राहतात, त्यातला एक डे फुल रेस्ट दे आणि जे 3 दिवस आहेत ते 3 दिवस मी स्ट्रेंथ करतो. कारण ते स्ट्रेंथ नाही केलं तर नुसतंच युटिलायझेशन म्हणजे काढूनच घ्यायचं, फक्त पेट्रोल टाकायचंच नाही, असं थोडंसं बॉडीवरती. आणि मग फटीक येतो खूप. बॉडी ओव्हरवर्क झालेली असते, कारण आपण परफॉर्मन्स मध्ये जातो. आपल्याला स्ट्रावावरती टाकायचंय, फेसबुकला टाकायचंय, 100 किलोमीटर केले सतत 5 दिवस 100 किलोमीटर. ते वर्षात नाही एकदा ठीक आहे, पण ते रेग्युलरली झालं की ते त्रासदायक आहे. तर त्याला गर्व यायला लागतो स्पाईनला. रोजचे 40-50 किलोमीटर सायकलिंग करत असाल तुम्ही, आय डोंट नो, म्हणजे मला वेरी स्टडीज कमी हे रोजची 40-50 किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर लोअर स्पाईनमध्ये जे मणके आहेत 3-4 मणके मी ऐकलेलं नाही, वाचलेलं नाही, पण ह्याला स्ट्रेंथ जर केली नाही, मग तुम्ही जे सांगितलं दॅट इज 100% करेक्ट. स्ट्रेंथ स्ट्रेच जर केलं नाही तर भयंकर इंजुरीज बॉडीमध्ये लेटर ऑन व्हायची शक्यता आहे. सायकल नुसतीच चालवली ना तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. इव्हेंच्युअली बॉडी यूज टू होऊन जाते त्या एन्ड्युरन्स काय, आणि त्या एन्ड्युरन्सला एकदा यूज टू झाली मग तो व्यायामच राहत नाही. बॉडीला एन्ड्युरन्स मिळायला पाहिजे. खूप लोक रोड बाईक किंवा हायब्रिड ज्या सायकल त्या सायकल पण एन्ड्युरन्स बिल्ड होऊन तो मेंटेन करायला ही एमटीबी पाहिजे. एमटीबी नावाची जी सायकल आहे त्या सायकलला ब्रॉड टायर्स असतात, ती जास्ती एन्ड्युरन्स डेव्हलप करून देते अपार्ट फ्रॉम रोड बाईक. आणि त्या रोड बाईक आणि हायब्रिड तर लॉंग डिस्टन्स सायकलिंग करताच वापरली जाते जगभरात. आणि रोड बाईक जी ती कम्पिटेटिव्ह सायकलिंग करणारे लोक वापरतात. शौकाला मोल नाही, शौक करता कोणी काही चालू शकतो. पण एन्ड्युरन्स हा डे टू डे ऑब्झर्व केला गेला पाहिजे. जर तो बदलत नसेल तर मात्र मग तुम्ही म्हणताय तसं मणक्याला इंजुरी होऊ शकते, गुडघ्यांना होऊ शकते. सरांचा प्रश्न असा होता की मणक्याच्या खालचा जो भाग आहे तो इंजुरी होते सायकल जास्त चालवणारे. आणि रिकमेंडेडच नाही 40-50 किलोमीटर रोज चालवणं. ही जी ट्रेन करणारी जी स्पोर्ट्स अगदी टूर डी फ्रान्स वगैरे करणारी जी मुलं आहेत ना, ती सुद्धा रोज 40-50 किलोमीटर सायकल चालवत नाही.
ते ड्युरेशन 2 तासाचं 3 तासाचं ट्रेनरवरती आणि रस्त्यावरती आहे. तर जमीन आसमानाचा फरक आहे. आता आपल्या इथले रस्ते जेवढे दिव्य आहे की सारखं ती सायकल चालून ते परदेशामध्ये रस्ते एकदम स्मूथ आहेत. जे डेव्हलप कंट्रीज आहेत तिथे तुम्ही रोड बाईक घेऊन चालवा, तुम्हाला कळणार पण नाही खड्डा कुठे होता कसा होता. आपल्याकडे एवढ्या खड्ड्यात तर ती सायकलिंगमुळे नाही होत त्या इंजुरी, तर ह्या खड्ड्यांमुळे विच आर नॉट नेसेसरी. आपल्याकडे जर खड्डे कमी झाले तर आपल्याकडचे पण लोक सक्सेसफुली तेवढ्या सायकल चालू शकतात. आणि ट्रेनर 3 तास त्याला सायकलचा ट्रेनर मिळतो. स्मार्ट ट्रेनर आहे, फ्लुइड ट्रेनर आहे, त्याच्यावरती लोक ट्रेन करतात, त्यांना एक प्रॉब्लेम येत. आता इंडोर सायकलिंगचा भाग थोडासा माझा सायकलचा अंतरावून गेला. सध्या इंडोर सायकलिंग हा प्रकार सुद्धा खूप प्रचलित व्हायला लागलाय. कारण कोरोना व्हायरसमध्ये आपल्याला कळलं की बाहेर जायचं नाही घराच्या, मग घरात बसून काय व्यायाम करायचा. तर ट्रेनर लोकांनी घेतलेले आणि ट्रेनरचे रिझल्ट पण चांगले. ट्रेनरवरती हॅमस्ट्रिंग ट्रेन होतात, त्या सायकलमध्ये ट्रेन नाही होत. सायकलिंगमध्ये आपले काफ्स आणि ग्लूट्स हे 2 वापरले जातात. पण त्याला मिळणारी काफ वापरला जातो. आणि याच्यामध्ये ट्रेनरवरती जे आहे ट्रेनरवरती हॅमस्ट्रिंग आपल्या वर्क होतात. त्याच्यामुळे आपल्या हॅमस्ट्रिंगला पण जास्ती ताकद मिळते आणि ग्लूट्सला पण जास्ती ताकद मिळते ट्रेनरवरती. आणि ट्रेनरचा व्यायाम हा जो आहे हा वेगळा याच्याकरता आहे की सायकलला आपल्याला चढ उतार लागले की ग्रॅव्हिटी पण आपण वापरतो. 20 किलोमीटर सायकल चालवली त्याच्यातले 10 किलोमीटर उतारतो. परत चालवली किती 10 किलोमीटर तिकडे आपल्याला एन्ड्युरन्स लावायला लागला. तसं ट्रेनरवरती होत नाही. ट्रेनरवरती आपण फुल टाइम पेडलच मारत असतो, तिथं ग्रॅव्हिटीचा आपल्याला ग्रॅव्हिटी आपल्याला बेनिफिट मिळत नाही. त्यामुळे ट्रेनरवरती ट्रेन करणं हे कायम ॲडवायजेबल आहे. ट्रेन ऑन ट्रेनर आणि परफॉर्म ऑन द रोड. परफॉर्मन्स आपण जर सोशल सायकलिंग करत कारण त्याला खूप अंतर असू शकतो. त्याकरता राईट ट्रेनिंग, राईट न्यूट्रिशन आणि राईट एक्सरसाइजेस या गोष्टी आपण केल्या पाहिजे. सायकलची जी साठा साईज असते आपल्या हाईटच्या हिशोबाने किती पाहिजे काय असं आयडिया आहेत ना. आता हा जो साठा आहे ना याची त्यांनी हे विचारलंय की काय प्रकार आहे. तर ही लेंथ बदलत जाते. ही लेंथ वेगळी असते साईज बदलला आणि ही लेंथ वेगळी असते. या 2 लेंथवरती सायकलची जॉमेट्री बसत जाते. हाईटच्या हिशोबाने साठा साईज किती पाहिजे वगैरे असं त्याचा आहे. चार्ट असतो. 6 फूट हाईट आहे. आता तुमचा 6 फूट हाईट आहे तर तुम्हाला लार्ज सायकल लागेल. आणि प्रत्येक सायकल मॅन्युफॅक्चरर जो आहे त्याचा कॅटलॉग येतो. ते हाय एंड सायकलच्या आहेत त्या इंटरमिडिएट लेवलच्या. त्याच्यामध्ये दिलेलं आहे प्रत्येक सायकलला किती हाईटला कोणती सायकल वापरायची. कारण हाईटवरती पण नुसतं अवलंबून नाही आहे. तुम्हाला जर थोडं सिरियस सायकलिंग करायचं झालं तर इन्सिम इम्पॉर्टंट आहे. इन्सिम म्हणजे ही इथे कोई ठेवायची आणि त्यांनी जमिनीपर्यंतचं अंतर असं टेपनी मोजायचं. ती इन्सिम प्रत्येकाचा टॉर्सो वेगळा असतो. काही लोकांची इन्सिम जास्त असते पण हाईट कमी असते. असे पण काही लोक आहेत. तर ते इन्सिम बघणं पण गरजेचं आहे. त्याकरता बाईक फिट करायला पाहिजे. ते त्या चार्टमध्ये सगळं मिळतं. तुम्ही जर कुठली सायकल जर बघितलीत ना जायंट, रेस, ऑर्बी, तर ती लोक त्याचं जे आहे ते सगळं स्टडी देतात की एवढ्या हाईटला एवढ्या इंचिंगला ही सायकल सुटेबल. तुम्ही मगा सांगितलेला हा रूट बाहेरला तुमचा टिप करण्यापेक्षा तुमचा तो टोकावर जमिनीला बस असं टिकून एवढे केलं तर त्याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट ही आहे त्यांचा जो प्रश्न होता ना तो साईजचा आहे. हो हो लांबची हॅलो जो रीच पाहिजे त्या रीचमध्ये तुमची पोझिशन सीटवर बसल्यानंतर कशा पद्धतीने पाहिजे म्हणजे जो आपण म्हणतो ना हाईट आणि सीटची पोझिशन ती कशा पद्धतीने मिळते. हे बघा ही जी जॉमेट्री आहे तर याच्यामध्ये हा रीच आहे हे हँडल पकडले. आता पूर्वीच्या सायकल जर तुम्ही बघितल्या तर त्याला खाली स्प्रिंग असतं सीटच्या खाली. आपण असं बसतो असं चालतं साईड. आता आपण असं बसतो काय आणि असे कडे मारतो. याच्यामध्ये बॉडीची स्प्रिंग तयार होते. खड्ड्यामधनं जाताना तुमचे गुडघे पणता याला लवचिकता त्याच्यामुळे मिळते. त्यामुळे या सायकलला स्प्रिंग नाही.
काही एक्सेप्शनल लोक आहेत पंपाच्या आत्ताचे लांब आहे काय तर त्यांना लॉंग रिक्स लागेल मग हे बदलायला लागतं स्टेट हे काढून पुढे टाकायला लागतं आणखी पुढं ते नाही केलं तर मग शोल्डर पेन तयार व्हायला लागतं थोडं आणि बॅक पेन पण व्हायला लागतं. शक्यतो जी लोक सायकल चालवत आहेत आणि त्यांचं वय 50पेक्षा जास्ती आहे नवीन सायकल सुरुवात केली चालवायला 45 म्हणतो 50 पण नाही त्यांनी सस्पेन्शनची सायकल चालवा ज्याला फ्रंट सस्पेन्शन आहे ही जशी आहे ना सायकल आता अशी सायकल त्यांनी वापरा कारण त्याच्याने खांद्यांना त्रास होणार नाही मणक्याला त्रास होणार नाही आपल्या इथले रस्ते डेंजरस आहे मोटरसायकल पण चालवली तरी स्पॉन्डिलायटिस होतोय लोकांना मोटरसायकलचं सस्पेन्शन असून सुद्धा तर ॲडवायजेबल आहे की चालवताना सायकल सस्पेन्शनवाली घ्या आणि परफॉर्मन्स त्या रोड बाईकवरती करा हवं रोड बाईक घेऊन परफॉर्मन्स द्या चालवताना मात्र MTB चालवा. हॅलो लॉंग डिस्टन्स सायकल्समध्ये जो आपला कन्याकुमारीचा अनुभव असेल किंवा उत्तर भारताचा अनुभव असेल साधारण असं काही आपण स्टँडर्ड त्यामध्ये मेंटेन केलं आहे का की साधारण 25 किंवा 50 किलोमीटर नंतर आपल्याला एखादा हॉल घ्यायचा आहे किंवा हायड्रेशन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काही आपण स्टँडर्ड निवायला पाहिजे का की साधारण सायकलिंग सुरू केली 4:30 वाजता साधारण आपल्याला 50 किलोमीटर त्यानंतर पुढचे 100-150 त्याच्यामध्ये काही आपला एक थोडक्यात अनुभव आणि आता बऱ्याच वेळेला म्हणजे रायगडची ट्रिप झाली किंवा लॉंग डिस्टन्स बऱ्याच वेळेला म्हणजे मॉडेल वगैरे केलं आहे ज्या वेळेला ऊन जास्त असतो कारण तो अनुभव मला कोल्हापूरच्या ट्रायथलॉनला आला होता की उन्हामध्ये आम्ही काय करतो की जास्त आपल्याला थकवा येऊ नये त्यामुळे अंगावरती पाणी उचलून घेतो किलोमीटरचं यार्डस्टिक लागू शकत नाही कारण चढ जर असेल तर नॅचरली सायकलिंगमध्ये आपण जास्ती एन्ड्युरन्स एक्सपिरियन्स करतो 8 किलोमीटर सिंहगडची हाईट आहे पण तो जर दुपारी चढायला मी लागलो सिंहगड तर 100% मला त्या सर्फेसचा आणि 8 किलोमीटरचं तसं गणित घालता येणार नाही. मी काय करतो माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधनं सांगतो मी हायड्रेटेड कायम राहतो तहान लागायच्या आधी पाणी पिलेलं असतं आणि पाणी प्यायचं आहे ना हे पाणी अख्खं गटागटात नाही पित कधीच याची पाणी प्यायची पद्धत आहे हे थोडं थोडं घ्यायचं तोंडामध्ये थोडा काळ त्याला ठेवायचं आणि मग प्यायचं अशा पद्धतीने आपण हायड्रेशन मेंटेन करू शकतो. सायकलला सिपर येतं ते सिपर वापरलं तर आपण त्या सिपरनी एक सिप पाणी प्यायचं एक सिप पाणी प्यायचं असं पाणी पीत पीत आपण जाऊ शकतो. माझ्याकडे इन्युटेक नावाच्या कंपनीचे कूलर्स आहेत हे जसं जॅकेट आहे ना तसे कूलर जॅकेट आहे की जे भिजवून अंगात घातला तांबूसर जाताना मी ते घातले होते. दुपारच्या वेळेला त्याला टोपी पण मिळते खूप रणरणत ऊन असतं आपल्या इकडे काय तर त्यावेळेला जर टोपी घातली त्या इन्युटेकची आणि ते जर जॅकेट घातलं तर ते सायकलवरचं AC येतं की आपण मग ते घालून सायकल चालू शकतो आणि बॉडी पण त्याच्यामध्ये फुल राहते जवळजवळ 5 डिग्रीचा फरक पडतो विच इज सफिशियंट म्हणजे 42 डिग्री टेम्परेचर असेल तर ते डायरेक्ट 37 वरती येतं म्हणजे बेअरेबल टेम्परेचरमध्ये आपण सायकल चालू शकतो. मी तर थांबतोच ज्या वेळेला 12:30 वाजलेले आहेत त्यावेळेला मी सायकलिंग बंद करतो 12:30 ते 3:30 सायकलिंगवरती खुली कारण त्या काळामध्ये काय काय घडेल हे मी नाही सांगू शकत. सनस्ट्रोक होताना बॉडीमध्ये ब्लड क्लॉट व्हायला लागतं ते आपल्याला कळत नाही आपल्याला जसं सर्दी झाली की कळतं ताप यायला लागलं की कळतं तसं ब्लड क्लॉटिंग सनस्ट्रोकमध्ये कळतच नाही अजिबात ते कधी अचानक होईल माहीत नाही. त्याकरता आपण प्रिकॉशन घ्यायचं आहे की जर ढगाळ वातावरण असेल तर गोष्ट वेगळी आहे कारण आपण जर एकदम डायरेक्ट सनलाईट फेस करत असू तर त्या कालावधीमध्ये सायकल आपण पूर्णपणे बंद करणे हे शहाणपणाचं लक्षण आहे काय कारण सनरेज एकदम डायरेक्ट असे येतात डोक्यावर ते जोपर्यंत असेच किंवा असेच आपल्याला चालतंय काय डोळ्यावरती घाम पण येतो खूप तर घाम आल्यामुळे खूप डिहायड्रेशन होतं आणि किती जरी आपण रिप्लेनिश करत राहिलो ना तरी ते सॉल्ट जेवढे बाहेर जात आहेत तेवढे रिकवर होत नाही. त्यामुळे सॉल्टच्या ज्या सप्लिमेंट येतात वेगळ्या वेगळ्या कंपन्यांच्या मल्टीव्हायटमिनच्या ते आपण बरोबर घेऊन जाऊन ते पण दिवसभर पीत राहणं अभिप्रेत आहे पण शक्यतो दुपारी सायकलिंग आवडतात नॉट रेकमेंडेड. मेजर रिझन
दिस इज द मेजर रिझन. हां हां बऱ्याच लोकांना साल्ट रिकव्हरी कशी करायची, बऱ्याच लोकांना साल्ट रिकव्हरी कशी करायची हे माहिती नाही. म्हणजे काम केल्यानंतर लोक काय करतात, पाणी पित आहेत हो. आणि त्यांना वाटतं बॉडीची रिकव्हरी झाली, आपण हायड्रेट झालो. तर तो एक बऱ्याचशा लोकांचा कन्सेप्ट आहे की बऱ्याचशा लोकांचा तो एक कन्सेप्ट आहे की पाणी पिल्यानंतर डिहायड्रेट होतो आपण. तर ते पीठ काढून टाकायचं. सॉल्टच्या गोळ्या खाली सॉल्ट वगैरे असेल किंवा इलेक्ट्रॉन वगैरे असेल तर ते घेणं नेसेसरी आहे. अजून काय शंका आहे? बऱ्याचदा मला असा एवढा विचार करू नको की जास्त वापरतो थोडं सरळ चालू कोर्टसाठी कोणती पोझिशन नॉर्मली चांगली सायकल चालू. याचा प्रश्न असा आहे की सायकलिस्ट लोक फुल वापरतात. त्याच्या करेक्ट झाली ना स्ट्रीट हाईट, समोरची पण करेक्ट होती. आता काही लोक काय करतात, सीट वाढून देतात कम्फर्टेबल वाटायला, अजून वाढव कम्फर्टेबल वाटते, अजून वाढव. कम्फर्ट नाही पाहिजे आपल्याला. सायकलिंग इज नॉट फॉर कम्फर्ट. आपण युज टू व्हायला पाहिजे सायकलच्या जॉमेट्रीला. काय तर आपण ज्यावेळेला सायकलच्या जॉमेट्रीला युज टू होईल आणि ती कुठली जॉमेट्री पाहिजे, तर तुम्ही ज्यावेळेला बाईक फिट करता त्यामध्ये जे आयडेंटिफाय होतं की त्याचा रीच किती पाहिजे, असं त्याला थंबरूल काही नाही आहे की इतकंच वाका किंवा तितकंच वाका. आता ड्रॉपडाऊन हँडलच्या ज्या सायकल आपण जेवढं वाकू तेवढा आपला एरोडायनेमिक होत जातो. जेवढं आपण सरळ होत जाऊ तेवढं आपण कमी एरोडायनेमिक असतो. त्यामुळे कम्फर्टेबल पोझिशन जी आहे ती बघण्यापेक्षा आपण एरोडायनेमिक कसं राहू आणि आपल्याला चालवताना पेडल मारताना एनर्जी कशी सप्लाय होईल आणि ईज कसं काय वाटेल असा आपण विचार केला पाहिजे. त्याचा असा काही एक फिक्स रूल नाही की इतकंच वाकायचं आहे किंवा इतकंच सरळ थांबायचं. कारण पूर्वीच्या ज्या सायकल यायचं ते त्याचं हँडल असं आहे, आपण चक्क बसतो त्या सायकलवर पूर्वी पाठतो, पण त्याला सस्पेन्शन आहे खाली, सीटलाच सस्पेन्शन आहे. त्यामुळे त्याचा काय त्रास होत नाही. ते जर आपण विदाऊट सस्पेन्शन जर चालवली तर सायकलमध्ये दुखायला लागला मणक्याला, सारखे मणके आपतील एकमेकावर. त्यामुळे असं समजून नाही की असंच पाहिजे. कुणाची काही शंका असेल कृपया विचारावी, नंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. कुणाची काही शंका आहे का? पायाचं जे म्हणजे असं सीटवर बसून पाहिजे, सीटवर बसून पाहिजे, जास्त हाईट सीट घ्यायचं नाही. त्याच्यापेक्षा वरती पण नाही जायचं आणि खाली पण नाही जायचं. सीटवर बसून ही अशी पाहिजे पोझिशन. आणि तुमची सायकल जी आहे ती तुमच्या साईजची पाहिजे. सायकलची साईज असते प्रत्येक, त्याच्यावरती लिहिलेलं असतं स्मॉल, मिडियम, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज, एक्स्ट्रा स्मॉल. ते तुमच्या हाईट प्रमाणे ती चूज करायला लागतात. 6 फूट आहे, 7-8 सायकल घेऊन करायला लागेल. ते तुम्ही घरच्या घरी पण करू शकता. आणि जर तुम्हाला हँड सायकलिंग करायचं असेल तर तुम्ही बाईक फिट करून घ्या, म्हणजे त्या अजिबातच इंजुरी होणार नाही. सायकलचा क्रॅम्प जो आहे हां तो जास्त जो आपण हा एक फार छान प्रश्न आहे. मी विचारला किंवा एक नवीन महत्वाचा टॉपिक ओपन झालाय. त्यांनी विचारलंय क्रँक सायकल सगळ्यांचा सारखा असतो का? तर सगळ्यांचा क्रँक सारखा नसतो. काय MTB जी आहे 3 वाली 3x9 वाली जी MTB आहे किंवा 3x7 त्याच्यामध्ये 42चा आहे, त्यानंतर 32चा आहे. हा जो आहे याला क्रँक म्हणतात. बघा हा जो क्रँक आहे ना, हा क्रँक तुम्हाला हायब्रिड सायकलमध्ये आणि रोड बाईकमध्ये मोठा मिळणार 50. हा याच्यामध्ये कमी आहे, याच्यामध्ये 42. हां काय हे जे आहेत कसे ते MTB मध्ये इथपर्यंत पण येतं 2x10 मध्ये. हे जास्ती क्लाइंब करू शकतो आपण. MTB डिपेंड फॉर क्लाइंबिंग अँड टॉर्क. हे टॉर्क करता MTBचा क्रँक जो आहे तो छोटा येतो, 22 पण येतो सिंगल क्रँक जर असेल तर. ते जे आहे जेवढा क्रँक छोटा तेवढा एन्ड्युरन्स जास्ती.
आणि क्लाइम्बिंग ॲबिलिटी जास्त आणि जेवढा क्रँक मोठा तेवढा स्पीड जास्त. रोड बाईक्स आर डिझाईन फॉर स्पीड. याच्याही पेक्षा ज्या टीटीच्या बाईक्स येतात बाईक्स क्रँक अजून मोठा. जे लोक टीटीच्या बाईक चालवतात त्यांना लक्षात येईल की आता रोड बाईक आहे, फॉर एक्झाम्पल बाहेर रावली बाप्पाची रोड बाईक आहे, त्याचा क्रँक मोठा आहे. माझी एमटीबी आहे, माझ्या एमटीबीचा क्रँक एकदम छोटा आहे. त्याच्याने आपला क्लाइम्बेबिलिटी ठरते. म्हणून आपण रोड बाईक घेतो किंवा एमटीबी घेतो. खूप तर ही आता याला चांगला इन्शुरन्स आहे. ही सिटीमध्ये पण आपण वापरू शकतो. पण ती जर असेल सायकल तर ती उभा राहून चालवायला लागतं मग घाटाला, कारण तिला ते गिअर्सच नाही चढू शकेल अशी. अजून ज्या बाईक्स आहेत टीटीवाल्या त्याला तर अजून मोठा क्रँक असतो, त्या चक्क ढकलत न्यायला लागतात घाटात. तसे चढताना तुम्हाला स्पीड मेंटेन करायचं असतं, तुम्हाला उभं राहून सायकल चालवायला लागतं. तो खूप मोठा फरक आहे पुढचा पण आणि मागचा पण, क्रँकचा आणि कसेटचा दोघांचाही बदल आहे. तुम्हाला स्पीड पाहिजे असेल तर मोठा लागेल, चालेल ना वापरला तर चालेल. फक्त तुम्हाला स्पीड जर जास्त पाहिजे असेल तर तो वापरा. अदरवाईज तो क्रँक लहान याच्याकरता दिले की तुम्ही चढू शकाल. नाही सपाट्याच्यावरती हात वापरायचा. ओके, धन्यवाद सर. प्रस्तावित झाले, प्रार्थना झाली, अतिथी येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनात वेळ आली. मी आमच्या प्रत्येक सदस्य पद्माकर काकडे यांना विनंती. आणि एक गोष्ट सांगतो फक्त संपवायच्या आधी, माझा युट्यूबवरती नो वरीज सायकल्स नावानी चॅनल आहे. त्या चॅनलवरती या सर्व विषयांवरती अतिशय विस्तृत माहिती मी दिली आहे. म्हणजे इथे एखादा पॉईंट जर सुटला असेल माझ्याकडनं सांगायचा तर त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ आहेत. पंक्चर कसं काढावं, सायकलची निगा कशी राखावी, त्यानंतर स्ट्रेचेस कसे करावे, सायकल कुठली घ्यावी, सायझेस काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी इन लेंथ डिस्कस केलेल्या आहेत. तर त्या तुम्ही युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.